नमस्ते, मी योगिता रामचंद्र तोडकर, विशेष तज्ज्ञ फिजिओथेरपिस्ट, डाएट, पुणे। आज आपण 21 दिव्यांग प्रकारांपैकी कुष्ठरोग किंवा लेप्रसी क्युअर्ड याबद्दल माहिती घेणार आहोत। कुष्ठरोग हा आजार मायकोबॅक्टेरियम लेप्री या जीवाणूमुळे होतो। हा एक जुनाट संसर्गजन्य रोग आहे। आपण बऱ्याच वेळा कुष्ठरोगांबद्दल विविध गोष्टी ऐकलेल्या आहेत की कुष्ठरोग हा गेल्या जन्मीचं पाप असू शकेल किंवा देवाने दिलेला शाप असेल, तर असं काहीही नाहीये। हा एखाद्या त्या मायकोबॅक्टेरियम लेप्राय ह्या जीवाणूच्या संसर्गामध्ये आपण आलो किंवा तो जीवाणू आपल्या शरीरामध्ये गेला तर आपल्याला कुष्ठरोग होऊ शकतो। या रोगाची लक्षणे पुढील प्रमाणे आहेत। हातपाय सुन्न पडणे, त्याचबरोबर त्वचा असंवेदनशील होणे, म्हणजे त्वचेला आपल्या चिमटा काढला, थंड, गरम हे काहीच जाणवत नाही। त्याचबरोबर शरीरावरती एखादा चट्टा येतो तर त्या चट्टा कधीही खाजत नाही, दुखत नाही। त्यामुळे काय होतं की बरेचसेच लोक याकडे दुर्लक्ष करतात। म्हणजे एखादे आपल्याला आजार असेल आणि त्याच्यापासून समजा जर वेदना होत असतील किंवा आपल्या शरीराला त्रास होत असेल तर आपण पटकन जातो डॉक्टरांकडे आणि उपचार घेतो। पण लेप्रसीमध्ये काय होतं की आपल्याला चट्टे येतात पण ते न दुखणारे असतात, न खाजणारे असतात। त्यामुळे काय होतं की बरेच लोक दुर्लक्ष करतात। त्यामुळे लेप्रसीचं किंवा कुष्ठरोगचं लवकर निदान होत नाही। त्याचबरोबर त्वचा जाड आणि तेलकट होते, नसांमध्ये वेदना होतात, एखादी जखम झाली असेल तर ती लवकर भरून येत नाही। त्याचबरोबर हात किंवा पायांमध्ये, म्हणजे अगदी सुरुवातीच्या स्टेजमध्ये हात पायांमध्ये विकृती दिसत नाही, पण जसं जास्त प्रमाणात होईल तर त्याच्यामध्ये हातांमध्ये किंवा पायांमध्ये विकृती आपल्याला दिसून येते। यामध्ये लेप्रसीमध्ये शीघ्र हस्तक्षेप खूप महत्त्वाचा आहे। जेवढ्या लवकर आपण निदान करू तेवढे आपल्याला उपचार घेणं सोपं आहे। तर यामध्ये काय होतं की अर्ली इंटरव्हेन्शन सेंटर आहेत, तर तिथे आपण जाऊन आपले बाळाची किंवा विद्यार्थ्यांची सगळ्या टेस्ट करू शकतो। लेप्रसीसाठी उपचार पद्धती आपण पाहूयात। वैद्यकीय उपचार। वैद्यकीय उपचारांमध्ये देशातील सर्व रुग्णालयामध्ये कुष्ठरोगावरील औषधे मोफत उपलब्ध आहेत। त्या औषधे 6 ते 12 महिने कंटिन्युअस उपचार घ्यावा लागतो। जर ती औषधं आपण 6 ते 12 महिने कंटिन्युअस घेतले तर कुष्ठरोग पूर्णपणे बरा होऊ शकतो। त्याचबरोबर यामध्ये लवकर निदान होणे खूप गरजेचे आहे। ज्या लेप्रसीच्या विद्यार्थ्यांना किंवा व्यक्तींना जास्त प्रमाणात झालेला आहे, यांच्या स्नायूंमध्ये प्रॉब्लेम आलेला आहे, स्नायू टाईट झालेले आहे, तर अशा व्यक्तींसाठी फिजिओथेरपीचा उपयोग ताकद वाढवणे, स्नायूंमध्ये लवचिकता वाढवणे यासाठी केला जातो। त्याचबरोबर अध्ययन मूल्यमापन कसं असेल तर हे विद्यार्थी बौद्धिकदृष्ट्या नॉर्मल विद्यार्थ्यांसारखेच असतात, तर ह्यांचं मूल्यमापन हे सर्वसामान्य मुलांप्रमाणे करावे। त्याचबरोबर अध्यापनासाठी आपण ज्या शैली वापरतो त्याच शैली ह्या मूल्यमापनासाठी वापरणं गरजेचे आहे। त्याचबरोबर मूल्यमापन तंत्रेही त्यांच्या अध्यापन शैलीनुसार असणे गरजेचे आहे। शैक्षणिक सहाय्यभूत सेवा। आता आपण बघितलं की लेप्रसी जास्त प्रमाणात झाल्यामुळे की आपल्या हातांमध्ये, पायांमध्ये व्यंग दिसून येतात, तर हे व्यंग पुढे वाढू नये किंवा जास्त प्रमाणात होऊ नये यासाठी असे वेगवेगळ्या प्रकारच्या स्प्लिंट, याला आपण पट्टे पण म्हणतो, की जेणेकरून हे जास्त प्रमाणात वाढू नये यासाठी दिले जातात। त्याचबरोबर विविध भत्तेही दिले जातात। मदतनीस असेल, प्रवास भत्ता असेल, लेखनिक भत्ता असेल, मुलींसाठी प्रोत्साहन भत्ता असेल, अशा प्रकारचे विविध भत्ते या विद्यार्थ्यांना दिले जातात। लेप्रसीसाठी परीक्षा पद्धती व मूल्यमापन सुविधा आणि सवलती कशा असतील? 16 ऑक्टोबर 2018च्या
शासन निर्णयानुसार 1ली ते 12वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना परीक्षा प्रक्रियेमध्ये खालील सवलती देण्यात आल्या आहेत. जवळचे परीक्षा केंद्र म्हणजेच विद्यार्थी राहतो त्या घराजवळचं त्याला परीक्षा केंद्र देण्यात यावे किंवा विद्यार्थी ज्या शाळेत आहे ते शाळा त्यांना परीक्षा केंद्र म्हणून देण्यात यावे. प्रति तास 20 मिनिटे अधिक वेळ देण्यात येतो. म्हणजेच विद्यार्थ्याचा पेपर 3 तासाचा असेल तर त्याला 1 तास एक्स्ट्रा वेळ देण्यात येतो. कमाल 20 गुणांची सवलत देण्यात येते. ती एका विषयामध्ये असेल किंवा सर्व विषयांमध्ये विभागून देण्यात येते. लेखनिकाची परवानगी देण्यात येते. म्हणजे ज्या विद्यार्थ्यांकडे डिसेबिलिटी सर्टिफिकेट आहे आणि डॉक्टरांनी लिहून दिलेलं आहे सरकारी रुग्णालयांमधून की याला लेखनिकाची गरज आहे, अशा विद्यार्थ्यांना परीक्षेसाठी लेखनिक दिला जातो. त्याचबरोबर अनुकूल बैठक व्यवस्था म्हणजे त्या विद्यार्थ्याला बैठक व्यवस्था लिखाण करण्यासाठी किंवा बसण्यासाठी जी अनुकूल आहे अशी बैठक व्यवस्था करण्यात येते. त्याचबरोबर काही विद्यार्थ्यांना लिहिण्यासाठी वेगवेगळे जे रायटिंग ॲडॅप्टिव्ह डिव्हाइसेस लागतात, वेगवेगळे ग्रिप्स असतात, तर अशाचा वापर देण्यात येतो. त्याचबरोबर मूल्यमापन प्रक्रियेमध्ये काही सवलती दिली जातात. याबरोबर मूल्यमापन त्याच्या अध्ययन शैलीनुसार करण्यात यावे. त्याचबरोबर जी प्रश्नपत्रिका असेल तर ती सर्वसामान्य मुलांप्रमाणेच असते, पण शिक्षकांनी त्याच्यामध्ये सुलभीकरण करणे गरजेचे आहे. मूल्यमापन करताना अध्ययन शैलीनुसार करणं गरजेचं आहे. विद्यार्थ्यांना त्याचा अर्थ समजून देणे यासाठी शिक्षकांनी मदत करावी. त्याचबरोबर प्राथमिक शिक्षणाचा हक्क दिव्यांग व्यक्तींसाठी 18 वर्षांपर्यंत शिथिल करण्यात आलेला आहे. आता आपण शासकीय योजनांबद्दल बोलणार आहोत. दिव्यांग व्यक्तींना नोकरीत 4% आरक्षण दिले जाते. वसतिगृह असेल, कॉलेज असेल यामध्ये प्रवेश प्रक्रियेमध्ये किंवा प्रवेशासाठी 5% आरक्षण दिले जाते. तसेच दिव्यांग व्यक्तींना कर सवलत असते. त्याचबरोबर दिव्यांग शिष्यवृत्ती, अपंग कर्ज योजना इत्यादी योजना देण्यात येतात. त्याचबरोबर व्यावसायिक आर्थिक सहाय्यही पुरविण्यात येते. ज्या व्यक्तींना व्यवसाय करायचा आहे तर अशा व्यक्तींना व्यावसायिक आर्थिक सहाय्यही दिले जाते. दिव्यांग कल्याण राज्य पुरस्कारही दिला जातो. विशेष क्रीडा स्पर्धाही असतात. त्याचबरोबर बस असेल, रेल्वे असेल तर यामध्ये सवलत दिली जाते. निरामयी हेल्थ सुविधा, संजय गांधी निराधार योजना यासारख्याही योजना देण्यात येतात. त्याचबरोबर स्थानिक स्वराज्य संस्था आहेत. यामध्ये जो कर गोळा होतो या निधीतला 5% निधी हा दिव्यांग व्यक्तींसाठी राखीव ठेवला जातो. त्याचबरोबर अडथळा विरहित वातावरण निर्मिती केली जाते. म्हणजेच बस स्टँड असेल, रेल्वे स्टेशन असेल, शाळा असतील, कॉलेजेस असतील या ठिकाणी अडथळा विरहित वातावरण म्हणजेच हँडरील्स, रॅम्प्स, कमोड टॉयलेट इत्यादींची सुविधा पुरवण्यात येते. त्याचबरोबर दिव्यांग प्रमाणपत्र UDID कार्ड दिले जाते. UDID कार्ड हे सर्वत्र आपण वापरू शकतो. त्याचबरोबर जे दिव्यांग व्यक्ती नोकरीमध्ये आहे अशा व्यक्तींना येण्या आणि जाण्याच्या वेळेमध्ये सवलत दिली जाते. व्यवसाय कौशल्य. व्यवसाय कौशल्यामध्ये मेणबत्ती तयार करणे, अगरबत्ती तयार करणे, शाई खडू बनविणे, त्याचबरोबर चित्रकला, विणकाम, स्पर्धा परीक्षा, एखादं संगणक प्रशिक्षण, एखादं शॉप चालवणे या प्रकारे व्यावसायिक कौशल्य दिले जाते. रिसोर्सेस खाली डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेले आहेत. धन्यवाद.